हॅलो फ्रेंड्स, दिस इज गायत्री. वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आज आपण बघणार आहोत इंग्लिशचं इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश हा जो काही क्वेश्चन आहे त्याचं आपण डिस्कशन करणार आहोत. 4 मार्क्सला क्वेश्चन आहे. विचारला जातो खूप वेळेस. इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश विचारलं जातं किंवा मग तुमच्या काही ज्या सॉफ्ट स्किल ऑफ इंग्लिश टीचर्सच्या त्या विचारल्या जातात किंवा मग स्पीकिंग एटिकेट्स जे आहे ते विचारले जातात. तर हे 3-4 जे क्वेश्चन आहे ते इंग्लिशमधले असे कॉमन क्वेश्चन आहे की ते दरवर्षी विचारलेले असतात. कुठे ना कुठेतरी थोडेफार 2-3 किंवा 4 मार्क्सपैकी कुठे ना कुठेतरी ते विचारलेले असतात. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं बघूया आपण इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश. ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत की इंग्लिशचं इम्पॉर्टन्स नेमकं काय काय आहे. ठीक आहे, तर आपल्याला माहिती की इंग्लिश ही जी लँग्वेज आहे ती थर्ड लँग्वेज आहे आपल्यासाठी. ठीक आहे, आपल्यासाठी फर्स्ट लँग्वेज आपली मदर टंग असते, सेकंड आपली हिंदी आहे आणि थर्ड इंग्लिश आहे. मग त्याचं इम्पॉर्टंट नेमकं काय आहे ते आपण इथे डिस्कशन करणार आहोत. तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे त्यामध्ये अ सोर्स ऑफ अ कॉन्टॅक्ट विथ द वेस्ट. म्हणजे काय की सोर्स ऑफ कॉन्टॅक्ट विथ द वेस्ट म्हणजे काय, ज्या काही वेस्टर्न कंट्रीज असणार आहे त्यांच्यासोबत आपल्याला कॉन्टॅक्ट करण्याचा सोर्स आहे कोण, इंग्लिश लँग्वेज. ठीक आहे, मग त्यामध्ये काय आहे की वेस्टर्न कंट्रीज आर ॲडव्हान्स इन ॲग्रिकल्चर, कम्प्युटर टेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमीज, मेडिकल सायन्स एटसेट्रा. ठीक आहे, म्हणजे ज्या काही वेस्टर्न कंट्रीज असणार आहे, पश्चिमी ज्या काही कंट्रीज आहेत, देश आहे पश्चिम साईडचे, तर ते सगळे कसे आहे, सगळ्या आपल्यापेक्षा कसे आहे, अग्रेसर आहे. म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये असेल, कम्प्युटर असेल, कोणत्याही ज्या काही न्यू टेक्नॉलॉजी आहे त्यासाठी त्या अग्रेसर आहे. त्यामुळे आपल्याला इंग्लिश जी लँग्वेज आहे ती इम्पॉर्टंट आहे वेस्टर्न कंट्रीसाठी किंवा वेस्टर्न कंट्रीसोबत संपर्क साधण्यासाठी. इफ यू वॉन्ट टू बिकम अ फॅमिलियर विथ दॅट इन्फॉर्मेशन, नॉलेज ऑफ इंग्लिश इज व्हेरी इसेन्शियल. जर आपल्याला त्यांच्याबद्दलच्या ज्या काही त्यांच्या टेक्नॉलॉजीज आहे त्यांच्याबद्दल जर इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपल्यासाठी काय गरजेचं आहे, इंग्लिश हे जास्त गरजेचं असणार आहे. ठीक, तर सेकंड पॉईंट आहे त्यामधला तो आहे की इसेन्शियल इंग्लिश इज द लँग्वेज ऑफ अ ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्री. म्हणजेच काय की इंग्लिश जी लँग्वेज आहे ती ट्रेड म्हणजे काय, ती ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की ज्या काही ट्रेडिंग म्हणजे आपल्या जे काही शेअर मार्केट वगैरे असेल किंवा मग काहीही असेल. कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजे काय की ज्या काही कॉमर्स म्हणजे गणिती म्हणजे मॅथमॅटिकल ज्या काही कन्सेप्ट असतील, इंडस्ट्री म्हणजे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये इंग्लिश इम्पॉर्टंट आहे. द नॉलेज ऑफ अ न्यू मशीन्स अँड न्यू टेक्नॉलॉजी हॅज बीन treasured in English. The latest knowledge in the field of trade and commerce is available in इंग्लिश. म्हणजे जे काही नॉलेज असणार आहे न्यू इंडस्ट्रीबद्दलचं, ट्रेडबद्दलचं, त्या सगळ्या ज्या काही नॉलेज आहे ते नवीन टेक्नॉलॉजी सोबत काय झालेलं आहे, इंग्लिशला घेऊन आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला जे काही लेटेस्ट नॉलेज जे आहे ते म्हणजे ठेवण्यासाठी आपल्याला जुनं नॉलेज असणं गरजेचं आहे का, यासाठी नाही. जसं जसं देश पुढे बढतोय किंवा पुढे जातोय तसं तसं आपल्याला सुद्धा काय करणं गरजेचं आहे, पुढे जाणं गरजेचं आहे, त्यांच्यासोबत चालणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला लेटेस्ट नॉलेज असायला हवं. म्हणून काय आहे की इंग्लिश ही जी आहे ती इम्पॉर्टंट आहे. थर्ड पॉईंट असणार आहे की इट इज द लँग्वेज ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय की ॲडमिनिस्ट्रेट करणं म्हणजे काय की सपोज आपला काही प्रोग्राम असेल ना, मग त्या प्रोग्राममध्ये जे काही मोठे मोठे व्यक्ती येतात त्यांना काय करतं, एक टीचर असतो त्याला ॲडमिनिस्ट्रेट करायला ठेवलं असतं. म्हणजे त्यांचं खाण्यापिण्याचं ध्यान, सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण ॲडमिनिस्ट्रेट करत असतो. मग इंग्लिश काय आहे, ॲडमिनिस्ट्रेशन लँग्वेज आहे. कशी आहे, करस्पॉन्ड्स बिटवीन अ स्टेट अँड द सेंटर अँड बिटवीन अ स्टेट and other state either in English or Hindi. It is a link language. We see that government resolution are in English and their regional language. म्हणजे काय की प्रत्येक स्टेटनुसार, प्रत्येक कंट्रीजनुसार त्यांच्या लँग्वेज ज्या आहेत ते वेगवेगळे असणार आहे. सपोज आपण महाराष्ट्राकडे गेलो तर आपलं लँग्वेज आहे मराठी आहे. तुम्ही अजून खाली गेला विदर्भाकडे तर तिकडे विदर्भासारखी लँग्वेज आहे. जर तुम्ही वरती गेला नॉर्थकडे तर तिकडे उर्दू, हिंदी जास्त चालते. साऊथला गेला तर तमिळ, तेलुगू, मल्याळम ह्या लँग्वेज आहे. ठीक आहे, म्हणजे काय की ही जी लँग्वेज आहे ती स्टेट वाईज काय होत असते, डिफरंट आहे, वेगवेगळी आहे. त्यामुळे ती लँग्वेज जी आहे इंग्लिश लँग्वेज आपल्याला लिंक असणं गरजेचं आहे अदर लँग्वेज सोबत. सपोज तुम्हाला साऊथची लँग्वेज येत नाहीये, तमिळ तुम्हाला येत नाही, तेलुगू तुम्हाला येत नाही, परंतु जर तुम्हाला इंग्लिश येत असेल तर तुम्ही काय होऊ शकता, तिथे एबल होऊ शकता इंग्लिश बोलण्यासाठी. तुमचं जे काही मत आहे ते त्या साऊथच्या लोकांकडे मानण्यासाठी. त्यामुळे ही जी लँग्वेज आहे इंग्लिश ती जी काय आहे, गव्हर्नमेंट रिझोल्युशन आर इंग्लिश अँड द रिजनल लँग्वेज. रिजनल लँग्वेजनुसार ते काय आहे, गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे, इंग्लिशला रिजनलनुसार यूज करण्याचं काय केलेलं आहे, अलो केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कोणत्याही स्टेटमध्ये गेला तर तुम्ही इंग्लिश जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही व्यवस्थितपणे कॉन्टॅक्ट तिथे ठेवू शकतात. नंतरचं फोर्थ पॉईंट आहे तो आहे युजफुल इन एज्युकेशन. युजफुल इन एज्युकेशन म्हणजे काय, आता की
आपल्याला माहिती आहे की एज्युकेशन जे आहे आपल्या इंडियामध्ये सर्रास म्हणजे आता एज्युकेशन घेण्यासाठी मुले काय करतात, आउट ऑफ स्टेट, आउट ऑफ कंट्री सुद्धा जातात. मग आउट ऑफ कंट्री जायचं असेल तर आपली मराठी भाषा किंवा मग हिंदी भाषा बोलून चालणार आहे का? नाही. आउट ऑफ कंट्री जेव्हा तुम्ही जाशाल तेव्हा तुम्हाला इंग्लिश ही इसेन्शियल असणार आहे. परंतु जर तुम्ही आउट ऑफ स्टेटही जात असाल तरी तुम्हाला हिंदी एक ऑप्शनल म्हणून ठेवता येते, परंतु इंग्लिश सुद्धा गरजेची असणार आहे. फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी द युनिव्हर्सिटीज यूज इंग्लिश मीडियम. रिसेंट अँड अप टू द डेट ऑफ इन्फॉर्मेशन इज अवेलेबल इन इंग्लिश बुक. म्हणजे ज्या काय आत्ताच्या सायन्स टेक्नॉलॉजीज असेल किंवा कोणत्याही युनिव्हर्सिटीज असेल त्या मग काय आहे, इंग्लिश मीडियम यूज करतात. आता का आपण बघत असो जे काही छोटे छोटे LKG UKG आपण म्हणतो, 2-3 वर्षाचं बाळ झालं की त्याला इंग्लिश मीडियममध्ये टाकून देतो. म्हणजे काय की इंग्लिश मीडियम काय आहे, युजफुल आहे एज्युकेशन मध्ये. रिसेंट अँड अप टू द डेट ऑफ इन्फॉर्मेशन इज अवेलेबल इन इंग्लिश बुक. इंग्लिशचे बुक जे असतात त्यामध्ये सुद्धा इंग्लिश इन्फॉर्मेशन जी आहे ती अप टू डेट, रिसेंट म्हणजे आत्ताची जी काही चालू घडामोडी असणार आहेत त्या सगळ्या त्या बुकमध्ये अवेलेबल असतात. फॉर फर्दर एज्युकेशन इन द फोर युनिव्हर्सिटीज इट इज इसेन्शियल टू हॅव डीप नॉलेज ऑफ इंग्लिश. Nowadays we observe that a number of English medium school in our countries. ठीक आहे, मग आपण आता ऑब्झर्व करतो की खूप साऱ्या इंग्लिश मीडियम स्कूल असणार आहे. मग त्यासाठी आपली फर्स्ट लँग्वेज जी आहे, इंग्लिश जी लँग्वेज आहे ती UK, USA, कॅनडा किंवा ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, साऊथ आफ्रिका ही जी आहे तिथे आपली इंग्लिश जी असणार आहे ती सेकंड ऑर अ फॉरेन लँग्वेज म्हणून इंडियामध्ये काम करत असते. बरोबर. मग इंग्लिश इज अ स्पोकन बाय 510 मिलियन पीपल इन द वर्ल्ड. इंग्लिश जी लँग्वेज आहे ती 510 मिलियनपेक्षा लोक काय करतात वर्ल्डमध्ये बोलतात. त्यामुळे ती इंग्लिश लँग्वेज जी आहे ती ऑफिशियल लँग्वेज आहे आणि ती जवळपास 48 कंट्रीजमध्ये बोलली जाते. नंतरचा पॉइंट जो आहे तो आहे अ रिच अँड अ ब्युटिफुल लँग्वेज. इंग्लिश जेव्हा आपण बोलतो, फॉर एक्झाम्पल आता सपोज मी ही इंग्लिशचा चॅप्टर किंवा इंग्लिशचा क्वेश्चन तुम्हाला शिकवते आहे. का शिकवते आहे मराठीत? कारण तुम्हाला समजावा, तुम्ही तो व्यवस्थितपणे लिहू शकता पेपरला, म्हणून मी माझं टार्गेट जे आहे ते मराठी आहे. आणि खूप वेळेस मला अशा पण कमेंट्स आलेल्या आहे, मी ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की मॅडम तुम्हाला हिंदी येत नाही का, इंग्लिश येत नाही का, मराठी मीडियममध्ये व्हिडिओ टाकतात किंवा भरपूर साऱ्या एटसेट्रा एटसेट्रा. ठीक आहे, तर त्याने काय होतं, माझा मेन पर्पज जो आहे तो मराठी मीडियमच्या स्टुडंटसाठी आहे, महाराष्ट्रातल्या DLED स्टुडंटसाठी आहे. बरोबर. त्यामुळे मी सगळी ज्या काही कन्सेप्ट असेल, सीटेटच्या असेल, TETच्या असेल, ज्या थिरीज आहे, थिरीज सुद्धा खूप जण मला विचारत असतात की मॅडम थिरीज तर हिंदीमध्ये असतात, तुम्ही मराठीत टीच करताय. ठीक आहे, कारण TETमध्ये तुम्हाला मराठीमध्येच थिरीज विचारणार असणार आहे. जर तुमच्या पियाजे असेल, वायगॉस्की असेल, सगळ्या ज्या काही थिरीज आहे ते तुम्हाला TETमध्ये मराठी मीडियममध्ये विचारतात. मग माझा मेन पर्पजच तो होता चॅनल ओपनिंग करण्याचा की मराठी मीडियमचे जे काही स्टुडंट आहे त्यांना कुठे ना कुठे त्यांचं जे नॉलेज आहे ते पुरेपूर भेटावं, म्हणून मी मराठी मीडियममधून काय केलं, DLEDचे जे काय आपले व्हिडिओज असतील, चॅप्टर्स असतील किंवा जे मटेरियल आहे ते मराठी मीडियममध्ये प्रोव्हाइड करते. ठीक. मग अ रिच अँड ब्युटिफुल लँग्वेजचा इथे काय पर्पज आला आहे की सपोज मी हा इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश क्वेश्चन जर इंग्लिशमध्येच टीच केला तर काही विद्यार्थ्यांना समजेल, काहींच्या डोकावरून जाईल. ठीक आहे, आणि जर मी तो हाच क्वेश्चन जर तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचून मराठीत एक्सप्लेन करून दाखवलं तर तुम्हाला व्यवस्थितपणे तो समजणार आहे. परंतु सपोज मी इंग्लिशमध्येच टीच केलं तर ते ब्युटिफुल वाचेल आणि रिच सुद्धा वाटेल. कोणाला? ज्यांना इंग्लिश समजते किंवा मग ज्यांना इंग्लिशमध्ये त्यांची मीडियम इंग्लिश असेल किंवा मग त्यांचं जे काही स्टेट वाईज असणार आहे ते इंग्लिशमध्ये त्यांचं जर असेल तर त्यांना काय वाटेल, ते व्यवस्थित वाटेल, ब्युटिफुल वाटेल, रिच वाटेल, कानांना ऐकायला वाव याला किती छान इंग्लिश बोलता येते, है ना. आपण पण सपोज आपल्यासमोर कोणी इंग्लिश बोलत असेल तर आपण म्हणतो हा किती छान इंग्लिश बोलतो, आपल्याला कधी येईल. ठीक. तर त्यामुळं काय होतं की रिच अँड ब्युटिफुल लँग्वेज जेव्हा तुम्ही इंग्लिश बोलता तेव्हा तुमचं इम्प्रेशन जे आहे ते समोरच्या व्यक्तीवर रिच म्हणजे व्यवस्थित पडतं आणि छान पडतं, है ना. जसं की विल्यम शेक्सपियर असेल, मार्क ट्वेन असेल, चार्ल्स डिकन्स असेल, H.G. वेल असेल. ठीक आहे, हे सगळे जे काय आहे ते त्यांनी इंग्लिशला रिच अँड ब्युटिफुल लँग्वेज असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे अ सोर्स फॉर रिसर्च. म्हणजे काय की आपल्याला कोणत्याही गोष्टीचा रिसर्च करायचा असेल, वर्ल्डमध्ये, जगातला किंवा मग स्टेटमध्ये कोणत्याही गोष्टीचा आपल्याला रिसर्च करायचा असेल, त्याचं जे सोर्स आहे, मटेरियल जे आहे ते रिसर्चसाठी आपल्याला इंग्लिशमध्येच पब्लिश करावं लागतं. का करावं लागतं? सपोज तुम्ही एखाद्या गोष्टीचा शोध केला आणि तुम्ही फक्त मराठी लँग्वेजमध्ये त्यामध्ये तो यूज केला तर तुमची मराठी लँग्वेज फक्त महाराष्ट्रासाठी आहे, लिमिटेड आहे. जसं की TET एक्झाम आहे, फक्त महाराष्ट्रासाठी आहे, लिमिटेड आहे. सीटेट आहे ती ऑल ओव्हर इंडिया आहे.
मग त्यामुळं काय होतं की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट रिसर्च करणार आहे, तुम्ही ती इंग्लिशमध्ये पब्लिश केलं तर ती तुमच्या स्टेटमध्ये ॲज वेल ॲज पूर्ण इंडियामध्ये आणि त्यासोबत सगळ्या कंट्रीजमध्ये काय होऊ शकते, ती पब्लिश होऊ शकते. तुमचा जो काही रिसर्च आहे तो इतर देशांना, इतर व्यक्तींना, इतर स्टेटला सुद्धा कळू शकतो. म्हणून काय आहे की सोर्स फॉर रिसर्च, इंग्लिश लँग्वेज जी आहे ती रिसर्चच्या सोर्ससाठी इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे अ सोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. दिस इज द एज ऑफ अ कम्युनिकेशन. अवर यंग जनरेशन इज अ कॉम्पिटन्स इनफ टू कम्युनिकेट ब्युएंटली इन इंग्लिश. देअर इज अ मोर पॉसिबिलिटी फॉर गेटिंग एम्प्लॉयमेंट. जसं की आपल्याला आता माहिती आहे की सपोज तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये एम्प्लॉयमेंट म्हणून वर्क करताय, ठीक आहे. मग त्या कंपनीमध्ये तुम्ही वर्क करताय, मग फक्त तिथे जर तुम्ही मराठी हिंदी बोलून चालेल का? नाही चालणार. सपोज तुमचं जर इंग्लिश तुम्हाला येत असेल तर तुम्ही आउट ऑफ स्टेट, आउट ऑफ कंट्री जाऊन काय करू शकतात, एम्प्लॉयमेंटचा जो काही जॉब आहे तुमचा तो करू शकतात. जपान वगैरे असतील ह्या मोठ्या मोठ्या कंपनीज तिकडे असतात. तिथे तुम्हाला इंग्लिश जर येत असेल तर तुम्ही एम्प्लॉयमेंट म्हणून तिथे इंग्लिशचा यूज जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. नंतरचा लास्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे लिव्हिंग लँग्वेज. इंग्लिश इज अ लिव्हिंग लँग्वेज. इंग्लिश ॲज एक्सपेक्टेड मेनी वर्ड फ्रॉम द अदर लँग्वेज. दॅट इज अ चपाती फ्रॉम मराठी. इंग्लिश हॅज ॲक्सेप्टेड मेनी वर्ड फ्रॉम हिंदू, उर्दू, संस्कृत असेल, एक्झाम्पल बेंगल्स असेल, चटणी असेल, कॉट असेल, परत गुरु असेल, लुक असेल, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहे आपण त्या काय केलेल्या आहे, इंग्लिश इज मेनी ॲक्सेप्टेड मेनी वर्ड्स फ्रॉम अदर लँग्वेज. जसं मराठीमधून आपण काय करतो, मराठीमध्ये आपण पोळी किंवा चपातीला चपाती म्हणतो, तर तेच इंग्लिशमध्ये सुद्धा काय म्हणतात, चपातीला चपातीच म्हणतात. त्याला कोणताही दुसरा वर्ड नाहीये. किंवा कॉट असेल, चटणी असेल, तर चटणीला ही जो शब्द आहे तो संस्कृतमधून आलेला आहे, ठीक आहे. तर ही जी चटणी आहे ती शब्द कुठून असणार आहे, तोच शब्द तुम्हाला इंग्लिशमध्ये यूज केलेला असतो. म्हणजे चटणीसाठी प्रॉपर शब्द इंग्लिशमध्ये नाहीये. म्हणजे काय की तुम्ही डे टू डे लाईफमध्ये कुठे ना कुठेतरी थोडाफार तरी लिव्हिंग लँग्वेज जी आहे, इंग्लिश लँग्वेज जी आहे ती यूज करत असतात. त्यालाच आपण म्हणतो लिव्हिंग लँग्वेज, ठीक. तर अशा प्रकारे 7 ते 8 जवळपास 9-10 पॉईंट्स आहेत, ते इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगितले. तर ते इम्पॉर्टंट आहे. 4 मार्क्सला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. काय काय आहे, सगळ्यात पहिलं म्हणजे काय की सोर्स ऑफ द कॉन्टॅक्ट विथ द वेस्ट. इंग्लिश इज अ लँग्वेज ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्री. इंग्लिश इज अ लँग्वेज ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, युजफुल इन एज्युकेशन, a unifying force, a rich and beautiful language, a source of research, a source of employment, living language, ठीक. या सगळ्या ज्या लँग्वेज, हे सगळे जे पॉईंट आहे ते सब टॉपिक आहे आणि ते मी डिटेल एक्सप्लेन केलेले आहे. ऑलरेडी ही खूप साऱ्या व्हिडिओ मी याच्यावर अपलोड केलेले आहे. पूर्ण जो काही डिटेल चॅप्टर्स आहे त्यामध्येही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मागच्या वेळेस जे पेपर झाले जुलैचे, तेव्हाही मी हा क्वेश्चन एक्सप्लेन केला होता आणि आत्तासुद्धा हा क्वेश्चन्स मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे, व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. इंग्लिशला जास्त घाबरायचं नाहीये. इझिली व्यवस्थितपणे छोटे छोटे सेंटेन्स जे असतात ते बनवायचा ट्राय करायचा आहे आणि लिहायचा ट्राय करायचा आहे, ठीक. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.